हॅलो हॅलो पुढील बॉल जय पाटील लेफ्ट आर्म. अतिशय चांगली गोलंदाजी सध्या तरी आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजीचा तिखट मारा पाहायला मिळतो. जय पाटील यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह काय फटका खेळलाय रोहित वैतीच्या बॅट मधून. क्लास स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. षटकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 24 या धावसंख्येवर 24 रन्स. ऑन साइड ला स्लॉक केलंय. गुडघ्यावर बॅलन्स करत तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. वा सुपर फिल्डिंग. चांगला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 25 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात 16 धावा आल्या होत्या. रन्स एनसीसी नारंगी टीम सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. गुड्डू 11 न वैतरणा बॉयज ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. फिल्डर पुढे सरसावतील. मनीष पाटीलला आपण पाहत आहेत काय बॅटिंग केली होती. मनीष पाटीलने खारडीच्या मैदानात कोसमाई चषकामध्ये विजेतेपद पटकावण्याचा मान मिळवला ग्रामीण भागातून. तोच संघ आपल्याला पाहायला मिळतो एनसीसी नारंगी. जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं. श्रद्धांजली चषक चांदीप 2026 हे शानदार आयोजन आपण सध्या पाहत आहेत. पहिली मॅच यानंतर होणारा सामना तुषार मडवी आमच्यापर्यंत दर्शवतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल पर्यंत पोहोचले नाहीत. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत 26 ला 0. 26 नो लॉस. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले गेले. आजचा दिवस आहे जागतिक महिला दिनाचा. स्त्री म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, ती म्हणजे मायेचा सागर, त्यागाची मूर्ती आणि शक्तीचं रूप आहे. आपण जन्माला येतो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला मिठीत घेणारी आई एक स्त्रीच असते. आपल्या आनंदात हसणारी बहीण ही एक स्त्रीच असते. आणि आयुष्यभर खंबीरपणे साथ देणारी पत्नी सुद्धा एक स्त्रीच असते. स्वतःच्या स्वप्नांना कधी बाजूला ठेवून कुटुंबाच्या आनंदासाठी जगणारी ही स्त्री खरंच तिच्या त्यागाला आणि प्रेमाला शब्दात मोजणं खूप कठीण आहे. म्हणूनच आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त जगातील प्रत्येक आई, बहीण, मुलगी आणि मातृशक्तीला मनापासून वंदन आणि हार्दिक शुभेच्छा. स्त्री आहे मायेचा सागर, स्त्री आहे शक्तीचा आधार, तिच्या कष्टांनी उजळतो घराचा प्रत्येक संसार. मातृशक्तीला मानाचा सलाम. महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिसरं षटक यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये आणि सरळ बॉल निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. ओंकार पाटील या स्पर्धेचे आयोजक. संपूर्ण मात्र अपकमिंग यंग टॅलेंट पहिल्यांदा पहिलं पाऊल उचललंय परंतु खूप चांगलं ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. संपूर्ण ऑर्गनायझर पाहिलं तर माणुसकीचं नातं जपणारे हे संपूर्ण ही मुलं पाहायला मिळत आहेत. लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. तिथून जर आपण पाहिलं तर सरळ बॉल निघून जाईल पाठीमागे. तत्पूर्वी 1 रन मिळेल. दीपक मडवी आणि संदीप मडवी हे 2 मात्र आपण पाहत आहेत ऑफिशियल अंपायर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. हार्दिक
दर्शवत आहे 27 रन. तिसरं षटक धीरज पाटील. सध्याचं यंदाचं वर्ष आपण पाहिलं तर सातत्याचं दुसरं नाव म्हणून ज्या खेळाडूंकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या 27. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आमचे साथी समालोचक मित्र आदरणीय गणेशजी पांडव यांचा सुद्धा आवाज आपण या चौथ्या दिवसात ऐकणार आहोत. सध्या आपण पाहिलं तर पाठीमागे बॉल निघून जाईल शॉर्ट लेगला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या यस वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर गुड्डू 11 वैतरणा बॉयज टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 29. पार्टनरशिप चांगली झाली सौरभ पाटील आणि रोहित वैतीच्या बॅटमधून. वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी. सुपर लाईन अँड लेंथ यावेळेला मेंटेन केली गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला फटका टू दी कव्हर. व्हॉट अ शॉट. ट्रेस अ बुलेट शॉट. सौरभ पाटीलच्या बॅटमधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत चौकार. 4. आज बँड पथक सुद्धा आपण पाहतायत. या संपूर्ण आमच्या बँड पथकांच्या कलाकारांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. विश नेटवर्क या चॅनेलवर आपण सध्या आहोत. यावेळेला अप्रतिम चांगला फटका. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून खेळले. लगातार हा दुसरा चौकार येईल का? यस ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय सौरभ पाटील. काय फटकेबाजी केले. 4 रन. थँक्यू. 37 रन 37 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहे. सुपर बॅटिंग. सौरभ पाटीलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढतो. या सकाळच्या कोवळी किरणात सध्या बॅटिंग सुरू आहे अप्रतिम. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल. नो बॉलचा इशारा एक्झॅक्टली खेळपट्टीच्या बाहेर होता आणि त्यामुळे पंचांनी लगेच लक्ष केंद्रित केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 या धावसंख्येवर फ्री हिटचा सिग्नल. सौरभ पाटील जोखीम पत्कारेल. यावेळेला ऑन साइडला हेलिकॉप्टर शॉट खेळलाय. फिल्डर आकाश मांगेला पुढे सरसावेल. 147 नंबरची जर्सी परिधान करणारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 39 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 39ला 0. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते आतापर्यंत. घोकिवरा टीम जर आली असेल तर आपण रिपोर्टिंग करायचं आहे आणि गावदेवी धानीव जर उपस्थित असेल तर आपण रिपोर्टिंग लगेच करा. अष्टविनायक नायगाव टीम सुद्धा या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. तो संघ सुद्धा आला असेल तर लगेच या. इथे श्रीराम प्रतिष्ठान बोरिवली टीमचं मी कौतुक करेन की ते वेळेवर आले. तिसरी मॅच असून सुद्धा त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. या बॉलला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या वरून बॉल पिच होत असताना निषाद एक ट्रम्पकार्ड गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कोणत्याही परिस्थितीमध्ये संकटात संघ सापडतो त्यावेळेला विकेट घेण्याची कला या गोलंदाजाच्या अंगी आहे आणि सातत्य या खेळाडूंनी बाळगले. त्यामुळे आज सध्या फॉर्मामध्ये असलेला संघ पाहायला मिळतोय.
39-0. पुन्हा एकदा बॉल तयार. फुलटॉस बॉल होता. तंत्रशुद्ध फटका आहे बिटवीन द गॅप मध्ये. देवेंद्रला बीट करत बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ मिड ऑफच्या अगदी मधोमध. नेत्रदीपक चौकार. सौरभ पाटीलच्या बॅट मधून 4 रन. थँक्यू. धन्यवाद बँड पथक. 43 रन 43 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहे. सुपर बॅटिंग यावेळेला पुल केलंय. रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. षटकारात परावर्तित करणारा हा धमाकेदार. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय सौरभ पाटील. 6. $49 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 49 धावा. अतिशय चांगली बॅटिंग सध्या तरी आपण पाहिलं तर अप्रतिम. बॉलला आपण पाहिलं तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे. संदीप मडवी बाईटच्या स्वरूपात इशारा देत असताना 1 रन मिळेल. 50 रन पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. सांघिक चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढला आणि 50 वर धावसंख्या जाऊन पोहोचले. 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. अप्रतिम शॉट ऑफ लेन बॉल होता. खराब लेन हुक केला आणि 4 धावा बुक केल्या. रोहित वैतीच्या बॅट मधून येईल. खंडकर चौकार. गुड शॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 54 54. शेवटचा बॉल आहे. 5 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 54 वर जाऊन पोहोचले गेले. चांगली अंडरस्टँडिंग धावसंख्या उभारली गेले. यावेळेला ऑन साइडला फॉलिंग स्वीप खेळलाय. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. जय पुढे जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 4 रन मिळतील. चांगले प्रयत्न केले होते. प्रयत्नांना यश काही मिळालं नाही आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगला ब्रेक लागलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 58. 59 रनचं टार्गेट सेट केलंय एनसीसी नारंगी या टीम समोर. गुड्डू 11 वैतरणा बॉयज आणि ते सुद्धा नॉट आउट. वा. रोहित वैती अँड सौरभ पाटील गुड पार्टनरशिप. आणि या चौकाराने समाजसेवक आणि अध्यक्ष धर्मवीर प्रतिष्ठानचे निलेशजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना एक आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं करूया आपण सुस्वागतम आणि त्यांचं बँडने या वेळेला आगमन केलं जातं. क्या बात आहे. पहिलं वर्ष ऑर्गनायझरच्या स्वरूपात आणि थाटामाटात अप्रतिम पाहायला मिळतं. क्या बात आहे. निलेशजी मडवी वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. चला फिल्डिंग सेट करून घ्या. गुड्डू 11 वैतरणा बॉयज. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल या पण सेकंड इनिंग मध्ये ऐकूया योगेशजी घरत आज न्यू लुक मध्ये
पाहायला मिळत आहेत ओळखूच शकलो नाही, मात्र आपलं सुद्धा वेलकम आहे. 40+ क्रिकेट एक चांगलं व्यक्तिमत्व, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. या टीमला खूप पाठिंबा बॅकबोन राहिलेत आहे. एनसीसी नारंगी टीमचे प्रथमतः अगोदर कॅप्टन म्हणून भरपूर वर्ष त्यांनी रोल अदा केला. आता 40+ क्रिकेट या आपण गणेशजी पांडव यांचा आवाज ऐकणार आहोत. आमच्या जवळचे मित्र या चौथ्या दिवसामध्ये व्हॉइस ऑफ किल्टन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी देऊया डीजे ला संधी. खऱ्या अर्थानं ज्या आवाजानं प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये जागा निर्माण केली आणि प्रत्येक मनामध्ये ज्यांच्या खऱ्या अर्थानं आवाज ऐकण्याची इच्छा सातत्याने अनेक वर्षापासून आणि ज्याच वाणीनं खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटला शोभा वाढवली गेली आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षेत्रामधनं एकच आवाज आणि एकच खऱ्या अर्थानं नाव जे प्रमोद शेडगे सर, खऱ्या अर्थानं त्यांचं मनापासून आभार. चौथ्या दिवसामध्ये सुपर संडेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय की देखणी स्पर्धा दिमागदार दर्जेदार क्रिकेटचं आयोजन संदीपकरांची खऱ्या अर्थानं परवडी तुम्हाला 4 दिवसामध्ये अनुभवायला मिळते आहे. एका साईडनं आपण जर पाहिलं तर नारंगी एनसीसी नारंगी आपण जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्या आगीच तुम्ही पाहू शकाल नक्कीच वैतरणा बॉईज थाउजंड की आपण जर पाहिली तर नक्कीच पहिल्या षटकातील आणि पहिल्या फेरीतील आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये पहिल्या पुरादामध्ये त्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे. 58 धावा आपण पाहू शकाल. एक चांगलं टार्गेट मी म्हणेन खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये सेट केलं गेलंय आणि इथे मात्र कशा पद्धतीने ते चेस केलं जाईल एनसीसी नारंगीकडनं नक्कीच पाहायला मिळेल. मात्र वैतरणा बॉईज या ठिकाणी कशा पद्धतीने डिफेंड केलेलं पाहायला मिळेल. ऑफिशियल पंच पुन्हा एकदा आमच्या समोर चौथ्या दिवसामध्ये जॉईन होत असताना संदीप मडवी आणि दीपक मडवीला आपण पाहतोय. त्यानंतर विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेकरता $24 balls and 58 run in the match. The required run rate टीम पाहू शकाल टीम एनसीसी नारंगी. चला बॅटर पाठवा, थोडीशी घाई करा अंतिम दिवस प्रत्येक मॅच इथे मात्र प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंदाला महत्त्व द्यावं लागेल. कारण आपल्याला आजचं शेड्यूल कंप्लीट करून मात्र फायनल देखील कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर क्वालिफायच्या मॅचेस देखील आपण पाहू शकाल. सेमीफायनल देखील कंप्लीट करावी लागेल आणि ग्रँड फिनाल आपण पाहू तर पाहू शकाल नक्कीच ग्रँड पाहू शकाल. तिथे मात्र मंद पावलं दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना सकाळचं सत्र गोलंदाजी मागवरती गोलंदाज विनीतला आपण पाहतोय आणि बॅटिंग करण्याकरता टीम एनसीसी नारंगीकडनं सायकर एंड वरती बॅटर आकाश आणि नॉन सायकर एंड वरती
धीरज. सेकंड इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर इथे 24 बॉल आणि विजयाकरता 58 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. पहिलाच बॉल वरती स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला, लेंथ मात्र पाहायला मिळते सुपर. पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी बॅटरला पण पाहतोय. अठ्ठावन्न धावा 59 धावांचं लक्ष आहे. 59 रन विन द मॅच. बॅटिंग करण्याकरता पाहू शकतो दोन्ही बॅटर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सकाळच्या 17 मध्ये सुपर संडे मध्ये पाहू शकता नारंगी अगेन समजा पाहू शकतो पाहायला मिळते. अवैताना बॉईज त्याच्या बाहेर इथे मात्र शपण खेळण्याचा प्रयत्न होता. लेंथ मात्र सुपर पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती असताना गोलंदाज आपण पाहतोय, वेळीतला पण पाहतोय. खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीनं इथे मात्र नक्कीच डिफेंड करण्याचं काम करतो. पहिल्या ओव्हर्स पासून पहिल्या बॉल पासून आपली जबाबदारी आणि त्या जबाबदारी खऱ्या अर्थाने कर्तृत्वानं या चांगल्या शैलीने आपली चांगली लेंथ मात्र पाहायला मिळते. बॅटर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये धीरजला पण पाहू शकाल. सायकल एंडवरती नॉन साईडला आकाश यावली लो फुटच बॉल पुनश्च पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे मात्र सिंगल येते. हा मॅच मध्ये पाहू शकाल की 59 धावांचं लक्ष आहे आणि 59 धावा कशा पद्धतीने चेंज केला जातील याच्यावरती मात्र राईट हँड टार्गेट एनसीसी नारंगीकडनं असेल. तसे तालुक्यातील आणि विरार विभागातील नारंगीचं मैदान खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चर्चेमध्ये एक चांगलं स्थान त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. सिनियर क्रिकेटर रमेश वांगेला याच्या माध्यमातून नक्की पूर्ण टीम यावेळी मात्र घुटनाट्य केला होता. खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र टायमिंग त्या ठिकाणी प्रॉपर करू शकला नाही बॅटर. धीरज एक चांगली फलंदाजी करतोय. पाहू शकाल सिंगल डबलनं एक चांगल्या पद्धतीनं धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न असेल, कारण 24 बॉल मध्ये 59 धावा बनवायच्या आहेत. त्याकरता पहिल्यांदा तुम्हाला स्टार्ट करावे लागेल आणि ती सुरुवात इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्क वरती विनीतला आपण पाहतोय, ज्याने आतापर्यंत या षटकातील 4 बॉलचा मध्ये खेळ कंप्लीट केलाय आणि फक्त त्या ठिकाणी 3 धावा खर्च केल्या गेल्यात. बॉल क्रमांक 5 राईट हँड विकेट. पंचाकडे जोरदार अपील, मात्र बाहेरचा बॉल पाहायला मिळतो. नक्की या ठिकाणी ॲज अ गुड डिसिजन संदीप. आपण जाऊयात या ठिकाणी थर्ड अंपायर या ठिकाणी चेक केला जाईल की व्हाईट बॉल कशा पद्धतीने असेल. व्हाईट बॉल. 3 दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीनं संदीप मडवी, दीपक मडवी असेल, ओमकार घरत असेल, एक चांगल्या पद्धतीनं पंचांच्या भूमिकेत मी पाहतोय आणि खऱ्या अर्थानं स्ट्रॉंगली एक चांगलं डिसिजन देखील त्यांच्याकडनं आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत आहे. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर धीरज आणि त्याच्या साथीला आपण आकाशला पाहतोय, ज्याने आतापर्यंत मोठा स्ट्रोक आतापर्यंत देखील मारू दिला नाही आहे. या ओव्हर्समध्ये एक चांगली लेंथ पाहायला मिळते, एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. ज्या पद्धतीने 59 धावा डिफेंड करायचे आहेत ना, ते राईट हँड पाहू शकाल. मिस्टर विनीतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती असताना. सुपर संडेमध्ये 5 या धावसंख्येवरती आहे. थोड्याच वेळेला त्या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं देखील आगमन असेल आणि थोड्या दुपारच्या सत्रानंतर बहुसंख्य प्रेक्षक देखील लाभतील. षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या ओव्हरनंतर फक्त धावसंख्या आपण जर पाहिली तर 5 या धावसंख्येवरती आहे. 59 धावा बनवायच्या आहेत. कुणाल त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. टोपण त्यांना मात्र चांदीपगाव प्रेमानं आपण पाहू शकाल की हार्दिक पांड्या या नावानं ओळखते. एक स्टायलिश प्लेअर म्हणून चांदी प्रीमियर लीग मध्ये नुकताच आपण झालेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही केलेलं समालोचन पाहू शकाल. छानमंचू नांदुरकी, मनोज पाटील यांनी कंपनी थोड्याच वेळा त्या स्पर्धेमध्ये विलॉनल खूप चांगल्या पद्धतीने खासदार ट्रॉफीमध्ये अंतिम मॅच मध्ये क्वालिफाय मध्ये एका साईडनं ऐक गावदेवी गोलिवली वैभवचा अटॅक मनोज या टीम वरती पाहायला मिळाला आणि तिथे मात्र मनोज टीम कंपनी परताना पाहायला मिळाली. इथे मात्र नक्कीच थोड्याच वेळा त्यांचा अंकन देखील असेल आणि नांदुरकी इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल.
स्पेल क्रमांक 2 गोलंदाजी मागपती पहिलं षटक आपण जर पाहिलं तर नक्कीच पॉवर प्लेच असताना जिथे मात्र फक्त 5 रन्स ऑन कार्ड पाहायला मिळाला. इथे मात्र आता नो वेट अँड वॉच ओनली वन अटॅक अँड दिस मुवमेंट. या मोमेंटला तुम्ही एनसीसी नारंगी जर जिंकायचं असेल अटॅक करावा लागेल. कारण 18 बॉल आणि अजूनही पण इथे पाहिलं तर 54 धाबा विजयाकरता बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल इथे मात्र उडवला, चेंडू हवेमध्ये आहे. ऑन साइड पाहू शकतो इथे मात्र विडीतने एक चांगला सेल केला कॅरी अँड फर्स्ट विकेट इज गॉन. बिग बॅटर मिस्टर धीरजला परतावा लागेल पहिल्या विकेटचं बदल. धन्यवाद. पण पाहू शकतो नक्कीच शानदार संडेची सुरुवात आपल्याला नक्कीच म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या वाजक आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धेला छान त्यांचं काम करतायत. और क्रमांक 2 गोलंदाजी मात करते आहे अमोल आणि अमोलनं पहिल्याच बॉलवरती एक चांगली गोलंदाजी पहिला विकेट प्राप्त करता पाहिला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मनीष. परफेक्ट पाहू शकाल इथे मात्र टायमिंग करू शकला नाही. चांगला शॉट करायचा होता. बॅटचा हलकीशी मध्ये पाहू शकाल एज ऑफ द टायमिंग परिपूर्ण बॅटच्या परफेक्ट लॉट मध्ये आला असं खरं तर त्याला मात्र फेकून दिलं असं सरळ स्टँडच्या बाहेर. धीरजची बाद झाल्यानंतर आता पूर्णपणे जबाबदारी आपण जर पाहिली तर नक्कीच आकाश आणि मोनिशवरती आहे. गोलंदाजी मागवरती आपण अमोलला पाहतो ज्यांनी आतापर्यंत 2 बॉल कंप्लीट केलेत आणि धावसंख्या फक्त फलकावरती 6 या आकड्यावरती आहे. 59 धावांचं लक्षण आता आल्या प्रेक्षकांच्या माहिती करता तुम्ही मॅच पाहतात मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणामध्ये पाहू शकाल नक्कीच एनसीसी नारंगी बॅटिंग करताना पाहायला मिळते आणि त्यांच्या आगेच तुम्ही जर पाहिलं तर नक्की टीम तुम्हाला वैतरणा बॉईज स्विच इट म्हणून चेता मात्र इथे पॅच लिडिंग आहे सरळ मात्र परतावा लागेल. आता से परत पाहू शकाल कारण खूप चांगल्या पद्धतीने वेट करून हा निर्णय आपण पाहतोय. पण म्हणतात ऑफिशियल दीपक मडवी आणि संदीप मडवी यांची तारीफ करेन की खूप चांगल्या पद्धतीनं छान काम केलं गेलंय. थोडंसं वेट घेतला गेला कारण आपण पाहिलं तर हँडच्या वरती बॉलमध्ये इथे अदलला गेला आणि सरळ हवेमध्ये पाहायला मिळाला. फाईन टीप मध्ये पाहू शकाल 30 सर्कल मध्ये खूप चांगल्या पद्धतीने फील्ड पाहायला मिळते. त्यानंतर आपण थर्ड मॅन टीप मध्ये देखील पाहतोय गल्ली रिसनच्या पॉईंट मध्ये आणखीन एक शत्रुषण तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळी परफेक्ट पिकअपना बॉल उडवलाय सरळ मात्र बॅकवर्ड करेल टीमच्या डोक्यावरनं बॉल निघून चाललाय. इथे आला मात्र पहिला षटकार एनसीसी नारंगीच्या बॅटरकडनं. आता परफेक्ट अट्रॅक्शन पाहू शकाल मिस्टर मोनीच्या बॅटमधनं हा हँडसम षटकार 6 धावा. या स्पर्धेकरता आपण जर पाहिलं तर नक्कीच खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत घेतली आहे आणि या सर्व यंगस्टार आपण पाहू शकाल जयेश खेडी असेल, निलेशता बडवी असेल, वैभव पाटील असेल, ओमकार पाटील असेल, प्रतीक पाटील असेल, तुषार बडवी असेल, हर्षद असेल, मित कावड असेल, सर्वांनी खूप सारी मेहनत घेतली आहे. इथे मात्र राईट ऑन द टार्गेट सल पाहू शकाल नक्कीच फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय अँड विकेटचं बदल विकेट क्रमांक 2 बिग बॅटर मिस. इथे मात्र नक्कीच आकाशला देखील परतावा लागेल. विकेटचं बदल खेळाडू बाद. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी सरपाटी आदरणीय शिवसेना प्रमुख पाहू शकाल नक्कीच संदीप भगवानजी वजे साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झाले. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्यमंचावरती विराजमान. वेलकम वेलकम भगवानजी वजे साहेब. या ठिकाणी मात्र सुपर संडे मध्ये त्यांचं आगमन सकाळी 17 मध्ये आपण पाहतोय. पण त्यांना खऱ्या अर्थानं संदीपकरांची परवडी संदीपकरांची स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये केव्हा पोहोचली कळायला देखील नाहीये. अफाट प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या शिवसेनेचं मैदान तुम्ही पाहतात खऱ्या अर्थानं छान छानचं काम करते. त्यानंतर सुपर संडे मध्ये सकाळी 17 बातनं म्युझिकल ग्रुप चांदी तुम्हाला मात्र फॅनच्या बंद नक्कीच मोहित करते आणि नक्कीच माझं प्रेक्षक राजा या स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉय करू शकेल. भगवानजी वटे साहेब यांच्याकडनं 1100 रुपयाची नक्कीच या स्पर्धेकरता देणगी आली आहे. त्यांचं देखील मनापासून आणि या आयोजकाच्या माध्यमातून नक्कीच धन्यवाद.
नवीन बाटा मैदानाच्या आतमध्ये हरीशला पण पाहतोय थोडस प्रेशर मध्ये असेल टीम मात्र एनसीसी नारंगी, कारण 59 धावा विचार करता चांगल्या पद्धतीने एक चांगलं टोटल सभा पाहू शकतो. त्यांना बॉईज या टीमने मात्र आखलं होतं आणि गोलंदाजी मागपट्टी आतापर्यंत पाहिलं तर अमोलने चांगली गोलंदाजी केली आहे. षटकार केला त्यानंतर पुन्हा एकदा उत्तर दिलं गेलं. एक तुमारी ते खामारी लो फुटच बॉल इनसाइड कव्हर इथे मध्ये खेळायचा प्रयत्न केला. इनसाइड कव्हरच्या आज सेफ आज जबरदस्त फील्ड पाहायला मिळतीये. अंतिम क्षणामध्ये पूर्णपणे आपण जर पाहिलं तर आपल्या वडील असतील केलं गेलं, हवेमध्ये झुकवण्याचं काम पाहायला मिळालं आणि त्या बॉलला तिथे मात्र स्टॉप केलं गेलं. टोटल आपण जर पाहिलं तर आपल्या टीम्स करता इथे 4 धावा वाचवण्याचं काम त्याने मात्र केले. परफेक्ट इस्ता कव्हरला पाहू शका. स्पेल क्रमांक 2 या ठिकाणी ओव्हर क्रमांक 2 कंप्लीट झाली आहे आणि 2 ओव्हर्स नंतर धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर 15 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. आता उर्वरित आपण जर पाहिलं तर 12 बॉल आणि विजयाकरता इथे बनवायचे आहेत. 44 धावांचं लक्ष. समोर जी 4 व्हीलर आहे किंवा मात्र बाईक असेल आपण मात्र नक्कीच 4 व्हीलर आहे आमचे नक्कीच स्क्वेअरचे पंच दर्शवतात त्याची मात्र नक्कीच का चमकते. आपण जी कोणाची असेल ती आपण नक्कीच पार्किंग मध्ये पार्क करायची आहे. ओमकार आपण लक्ष द्यायचं त्या ठिकाणी. सर यानंतर होणारी मॅच बोरिवली आणि त्यांच्या विपक्षात जर पाहिलं तर टीम धानीव. चला दोन्ही कॅप्टन्स आपण थोडंसं बदल काय करतोय कारण वेळे निभावी इथे मात्र नक्कीच वेळेचं पूर्णपणे पाहू शकाल देखील खऱ्या अर्थानं मात्र फान ठेवावा लागेल कारण आज अंतिम दिवस फायनल देखील कंप्लीट करायचे आणि मांडीवरचं देखील आगमन असेल. सप्ट्याचा वापर केलाय परफेक्ट मात्र नक्कीच टीपला खेळायचं होतं. शॉर्ट मॅन टीप मध्ये पाहू शकाल 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल आणि या सिंगलच्या सायन स्कोर कार्ड इथे मात्र 2 विकेट लॉस ऑफ 16 या धावसंख्येवरती आहे. एनसीसी नारंगी आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं असे विभागातील एक बलादी ताकद म्हणजे गावाची ओळख आहे क्रिकेट विश्वावरती ज्यांनी खऱ्या अर्थानं क्वालिटी नुकताच झालेली स्पर्धा आठवते. त्यानंतर आपण पाहू शकाल की रजनीश किनीच्या माध्यमातून पाहायला मिळणार ज्या पद्धतीने नक्कीच एक चांगली स्पर्धा देखील येणाऱ्या दिवसामध्ये नाईट स्पर्धा नारंगीच्या मैदानावरती तुम्हाला नक्कीच 3 अक्षरे खेळताना पाहायला मिळणार आहे. अशा पद्धतीनं स्पर्धा देखील पाहतोय. त्यानंतर 18 तारखेपासून आपण पाहू शकाल लाखिवलीचं मैदान कालच्या दिवसामध्ये देखील कालचा दिवस लाखिवलीकरांकरता महत्त्वाचा ठरला. अंतिम मॅच मध्ये तिरंगा दिलेर हेमंत जाधव या टीमला मात्र नक्कीच पराभूत करून आपलं स्थान देखील टॉप 4 मध्ये निश्चित केलं गेलंय. सौरभ आपण पाहतो नक्कीच गोलंदाजी मार्क वरती आहे. यावली परफेक्ट ब्लॉकरवर हुक केलाय सरळ मात्र हेलिकॉप्टर परफेक्ट डिफेंड फेकून दिलाय बॉलला. धोनी कॉपी बुक स्टाईल सरळ मात्र बॉल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये निघून चाललाय. षटकार 6 धावा. चला धानीव संघाचा कर्णधार कलवा आपण टॉस करण्याकरता या टीम धानीव काही चेंजेस इथे करावे लागतील कारण प्रत्येक टीमला आम्ही त्या दिवसामध्ये लॉट्स पाठवलं तर मात्र वेळेवरती येणं हे त्यांचं काम होतं. आयोजकांना मात्र आपलं आयोजन करावं लागतं. दिवस रात्र ती मेहनत तुम्ही पाहतात आणि त्या मेहनतीचं स्वरूप आज अंतिम दिवसामध्ये आपण अनुभवतोय आणि क्वालिटी क्रिकेट म्हणून आज 55,000 ची स्पर्धा तुम्ही मात्र अनुभवतायत. एक चांगलं क्रिकेट पाहू शकाल. स्पेल क्रमांक आपण जर पाहिलं तर 3 आहे. गोलंदाजी मार्कमध्ये सौरभ आतापर्यंत 2 बॉल हाताळले गेलेत आणि नवीन बॅटर आपण पाहतो हरीश बॅटमधला षटकार आलाय. इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतं विकेट क्रमांक 3 आपण पाहतोय. बॅटर हरीशला देखील परतावा लागतं. विकेट क्रमांक एनसीसी नारंगी आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुटला जाताना पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर नक्कीच सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने यंगस्टार पिढीला घेऊन जाणारे व्यक्तिमत्व सिनियर रिजनल क्रिकेटर आणि दिवस रात्र मी म्हणलं ना खऱ्या अर्थाने निस्वार्थीपणा केव्हाही कॉल करा. धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश दादा मडवी देखील आमच्यासोबत जॉईन झाले. सकाळच्या सत्रामध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे कारण या स्पर्धा राबवण्यामध्ये त्यांचा देखील खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि सर्व यंगस्टार
आणि घेऊन मत ही स्पर्धा आज घडवतायत आणि खऱ्या अर्थानं आपल्या नावाचं पुनश्च एकदा. चला दोन्ही कॅप्टन धाणीव संघाचा कर्णधार कलवा टॉस करणं करता यायचंय. बोरिवली आणि धाणीव यानंतर होणारी मॅच क्रमांक 2. नवीन पाटा साखर एंड वरती ऍक्शन झोन आपण पाहिले स्टँड. आपली चांगला बॉल आहे, लेंथ चांगली आहे. वैतरणा बॉईज सातत्याने 2 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते. कारण वैतरणा आपण जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं परफेक्ट रिझन मध्ये गाव. मी इथे नक्कीच भगवानजी वजे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस करायचा नेक्स्ट मॅचच्या टॉस बॉक्स मध्ये. त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर 1100 रुपये या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य आले. मनापासून धन्यवाद. कुठल्या स्पॉटवरनं मात्र बॉलला थोडी शाईट दिली गेली आहे. पाऊच्या पंची दर्शवताना व्हाईट बॉल हाईट जास्त पाहायला मिळाली आणि या ठिकाणी आमचे स्कोरचे पंचांचा निर्णय अंतिम असेल. जेव्हा पंचांना जर वाटलं तर मात्र नक्कीच ते फक्त थर्ड अंपायर हा दिला जाईल. व्हाईट बॉल आहे. एक सिंगलच्याच मदतीनं 23 या धावसंख्येवरती 59 धावांचं लक्ष आणि 59 धावांमध्ये कशा पद्धतीने डिफेंड केलं हे मात्र नक्की राईट ऑन द टार्गेट अँड गिव्ह मी प्लॅन ॲज सक्सेसफुल. वैतरणा बॉईज प्लॅनिंग आहे त्याला खऱ्या अर्थानं सत्यामध्ये उतरवलं गेलं. यालाच म्हणतात खऱ्या अर्थानं क्रिकेट. परफेक्ट डिफनं सरळ ओव्हर पिच बॉल फेकून दिला गेला. फाईनच्या डोक्यावर षटकार करता द ब्राड ऑफ नारंगी षटकार 6 धावा. धावसंख्या जवळ पोहोचली मात्र 29 या धावसंख्येवरती. षटक 3 कंप्लीट झाले. 29 धावसंख्या आपण पाहतो. आता विजयाकरता फक्त 6 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. चला बोरिवली संघाचा कर्णधार आपण या टॉस करण्याकरता 94 धाणीव. चला 4 व्हील आपण पार करायचे. ओंकार तिकडनं आपण लक्ष द्यायचंय कारण आपण पाहतोय मैदानात आतमध्ये एक चांगली मॅच चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. बस एक ग्रामीणचं फॉर्मॅट तुम्ही आज अनुभवतायत. कारण एका साईड वैतरणा बॉईज आणि नारंगी एकाच तालुक्यातील इथे स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने खेळताना पाहायला मिळतात. यानंतर देखील आपण पाहिलं तर बोरिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये 94 धाणीव ही टीम तुम्हाला नक्कीच खेळताना पाहायला मिळणार आहे. चला बोरिवली संघाचा कॅप्टन आपण या टॉस करण्याकरता आणि मी मुख्य मंचावरती विनंती करतोय भगवानजी वटे साहेब की आपण आपल्या शुभसे या ठिकाणी टॉस करायचा आहे. सुपर संडे खऱ्या अर्थानं नवसाला पावणारी हकेला धावणारी माझी एकविरा हिला देखील नतमस्त होत आहे. मार्च महिना आपण अनुभवतोय. खऱ्या अर्थानं नक्कीच स्पर्धेची सर्वांना चाहूल लागली होती. या विभागातील पराठी ताकद म्हणून ही स्पर्धा राबवण्याचं काम थोडंसं उशिरा का ठेवण्या पौषकमधील एक चांगलं प्लॅनिंग एक चांगल्या पद्धतीचं क्वालिटी आणि चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने स्पर्धा एक तुम्ही अनुभवतायत. लास्ट वर अगेन्स्ट गोलंदाजी मागवरती भाविकला पाहतो. पहिला बॉल मात्र वाईट आलाय. आता 6 मध्ये 43 30 रन्स अंक पाहू शकेल. जिथे मात्र स्कोर कार्ड मध्ये 59 धावांचं टार्गेट होतं. चांगल्या पद्धतीने इथे मात्र नक्कीच एक चांगलं क्रिकेट तुम्ही अनुभवतायत. ज्या पद्धतीने एनसीसी नारंगी त्यांच्या समोर आपण जर पाहिलं वैतरणा बॉईज स्विच हिट रिव्हर्स बॅटर केला. मॅचेस कॉपी बुक जाईल. बॉल मात्र निघून चाललाय. सरळ वेगवान इंतजार करतो मात्र सरळ बॉडीला क्लिअर. चौकार 4 धावा. बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर नक्कीच ज्या पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं फायटिंग आता पाहायला मिळते. स्कोर कार्ड आपण जर पाहू शकतो नक्कीच 34 या धावसंख्येवरती आहे. अंतिम मोर्चमध्ये असं वाटतं होतं आज इथे मात्र अटॅक करू शकेल एनसीसी नारंगी. आता रजू मैदानाच्या पाऊल पडतो. गोलंदाजी मागवते जर्सी क्रमांक 18. लो फुटस बॉल फरक पाहू शका आला तसंच बदल पाठवला गेलाय. सलग मात्र जाग्यावर स्टँड ऑन डिलिव्हर बॉल फेकून दिला गेलाय. 6 धावे घेतला षटकार. चार मध्ये 19 धावेची गरज आहे. तीन बॉल बाकी आहेत.
3 बॉल आणि 19 धावा. प्रत्येक बॉल आहे ते मात्र फेकून द्यावा लागेल सीमेच्या पलीकडे पाहू शकाल. त्या पद्धतीनं मात्र अटॅक जर पहिल्या बॉलवरती आलाय बिग बॅटर आपण पाहू शकाल मिस्टर दिशांच्या पडीच्या बॅटमधनं. आणखीन एक परफेक्ट पाहू शकाल. ऑप्शनच्या बाहेर आला थोडंसं मात्र स्टँड दिलं गेलं आणि सरळ मात्र बॉलला फेकून दिलं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. व्हॉट अ बॅटिंग सुपर टायमिंग. क्या बात है मिस्टर बोनिश. 6 धावेच्या सायनं स्कोर कार्ड इथे मात्र जाऊन पोहोचले 46 या धावसंख्येवरती. आता विजय करतात 2 बॉल आणि 13 धावेची गरज आहे. रणजित सिंग कंपल्सरी आहे. सर यानंतर नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार एका साईडनं टीम बोरिवली त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम स्पोर्ट्स बोरिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण 94 धानीव. नाणीचा कॉल जिंकला गेलाय पाहू शकता नक्कीच टीम बोरिवलीला आणि मात्र फील्ड हे डिसाइड केलं गेलं 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. 2 बॉल 13. हा देखील मात्र खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र टायमिंग फसला की काय आणि सल पाहू शकता मिस्ता मिस्टोक पाहू शकता विकेटचं बदल खेळाडू बाद. धन्यवाद मुन्सिपल ग्रुप नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमेंद्र आपण पाहतोय. 1 बॉल आणि विजया करता 13 धावेची गरज आहे. त्यांना बॉईज ॲज अ परफेक्ट सक्सेसफुल पाहू शकाल. लगेच खऱ्या अर्थाने चांगले क्रिकेट त्यांच्याकडे पाहायला मिळालं. पहिला बॅटिंग करत असताना 58 धावा बॅटनं मात्र कंप्लीट केल्या. इनसाइड कव्हर इथे मात्र एसच्या कव्हरला बॉल हेमेंद्रच्या बॅटमधनं निघून चाललाय. हवाई सबर 6 धावा. आधी जरी शॉट आले तर नक्कीच कुठेतरी मात्र या ठिकाणी एचसीसी नारंगीचं चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आपण या स्पर्धेत आलात आणि सातत्याने एक सेन्सिटिव्ह क्रिकेट म्हणून तुमची ओळख आहे तुमच्या गावाची. खऱ्या अर्थानं विजय आणि पराजय हा नेहमीच होत असतो. मात्र नाराज होऊ नका कारण क्रिकेटमध्ये एकदा हरलात म्हणून क्रिकेट जमणार नाही. एखाद्या स्पर्धेमध्ये मात्र तुम्ही क्वालिफाय झाला नाहीत म्हणून क्रिकेट देखील जमणार नाही. कारण मित्रांनो आयुष्यामध्ये यश अपयश येत राहतं. सर या ठिकाणी आपण जाऊयात. धन्यवाद म्युझिकल ग्रुप सरमाडी आदरणीय या ठिकाणी समाजसेवक संदीप आणि